जय गुरुदेव. जय शंकर. आपण मानस पूजा करूया. आपण सर्वांनी स्नान, इष्टलिंग पूजा केलेली आहे. शुचिर्भूत होऊन आपण गुरु माऊलीच्या दर्शनासाठी वीरमठ अहमदपूर येथे निघालेलो आहोत. माऊलीच्या दर्शनासाठी अत्यंत आनंदानं आणि उत्साहानं आपण निघालेलो आहोत. आपण वीर मठामध्ये पोहोचलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला अगाध शांतीचा अनुभव येत आहे. मठातील प्रसन्नता, दिव्य आनंद आपल्याला अनुभूतीस येत आहे. मठात गेल्यानंतर मठातील नळाची तुटी चालू करून आपण सर्वांनी हात, पाय, तोंड धुतलेले आहे. तेथील विभूती धारण करून परमपूज्य अप्पाजीचे तिथं खडाव ठेवलेले आहे. त्या खडावाचं दर्शन घेऊन गुरु माऊलीच्या दर्शनासाठी दुसऱ्या मजल्याच्या पायऱ्या चढून आपण वर जात आहोत. वर गेल्यानंतर परमपूज्य अप्पा त्या झुल्यावर बसलेले आहेत, झोपाळ्यावर बसलेले आहेत. अप्पानी कपाळावर पवित्र भस्म धारण केलेला आहे. कुमकुम लावलेला आहे. पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला आहे. पांढरी शुभ्र धोती परिधान केलेली आहे. आणि अप्पाचे पवित्र चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. आपण सर्व भक्त अप्पाचं प्रसन्न रूप पाहून आनंदित झालेलो आहोत. अप्पानं रुद्राक्षाच्या माळा धारण केलेल्या आहेत. अप्पाच्या दंडावर, मनगटावर सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत. अप्पा प्रसन्न वदनानं आपल्याकडं करुणा दृष्टीनं पाहत आहेत. आपण नेलेला पुष्पहार अप्पाला परिधान करत आहोत आणि तोच हार अप्पा आशीर्वाद रूपानं आपल्या गळ्यात घालत आहे. आता आपण सर्वजण अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आपला डावा हात अप्पाच्या चरणाच्या खाली ठेवलेला आहे. चरणाखाली अभिषेकाचं पात्र ठेवलेलं आहे आणि पवित्र जलानं आपण अप्पाचा शिवाय नमः म्हणत चरणाचा जलाभिषेक करत आहोत. अभिषेक केल्यानंतर अप्पाचे स्वच्छ पांढऱ्या उपरण्याने चरण पुसून घेत आहोत. अप्पाच्या चरणाला आपण विभूती लावत आहोत. अप्पाच्या अंगुठ्याला हल्दी कुंकुम लावत आहोत आणि आपण सोबत आणलेले बिल्वपत्र फूल शिवाय नमः म्हणत एक एक बिल्वपत्र अप्पाच्या चरणावर आपण समर्पित करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. प्रत्येकानं 5-5 बिल्वपत्र अप्पाच्या चरणावर समर्पित केलेले आहेत. अप्पाची आरती आपण केलेली आहे आणि साष्टांग दंडवत प्रणिपात करून अप्पाच्या चरणाजवळ आपण बसलेलो आहोत. परमपूज्य अप्पा, आम्ही तुमच्या चरणी शरण आलेलो आहोत. शरण आलो देवा, संसाराची भिने कैलासाची केने दाखवा मज.
या अनंत जन्माचा आम्ही संसार करत आहोत, देहात्म बुद्धीनं संसार करत आहोत. मी कोण आहे, हे विश्व काय आहे आणि शिव काय आहे याचं मला काहीही ज्ञान नाही आप्पा. आम्हाला फक्त तुमच्या चरणावर प्रेम आहे, तुमच्या चरणावर भक्ती आहे. आमच्याकडं विवेक नाही, वैराग्य नाही, समाधी षट संपत्ती नाही आणि मुमुक्षुत्व काय आम्हाला माहित नाही. तुमच्या चरणाची केवळ भक्ती आहे. म्हणून आमच्यावर कृपा करा आणि जीवाला शिव करणार शिवयोग शास्त्र आम्हाला सांगा. त्यावेळेस अत्यंत परम दयाळू सद्गुरुनाथ आमच्यावर कृपा करण्यासाठी शिवयोग शास्त्र सांगू लागले आणि आम्ही सर्व भक्त, प्रेमा भक्ती असलेले भक्त कानामध्ये मन आणून अप्पाच्या चरणाजवळ बसून शिवयोग शास्त्र श्रवण करत आहोत. अप्पा सांगत आहेत, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षभूतम भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. गेले 2 दिवस आपण विश्व जगत या प्रकरणावर चर्चा करत आहोत. आपण पाहिलेलं आहे, निर्गुण निराकार शिव आपल्या संकल्पानं, आपल्या विमर्श शक्तीनं मी एक आहे, अनेक व्हायचा आहे मला, या इच्छेनं विश्वरूप होण्याचा संकल्प त्यानं केला. आणि आपण आत्मा या प्रकरणात पाहिलेला आहे, अनादि अविद्या संबंधान तद अंशो जीव नामका. तो शिव त्यानं विश्व निर्माण केलं आणि अनेक देहामध्ये प्रवेश केला. देहामध्ये प्रवेश केल्यानंतर अविद्या उपाधी झडपिल्या वाते बुडे गलबते पाण्या माझे. आम्हाला ज्या देहात राहिलो तो देह म्हणजे मीच आहे, तो देह असा भाव झाला. आपण घर बांधतो आणि त्या घरातला मी कायमचा रहिवासी आहे असं समजतो. आपल्याला जाणीव नसते की हे घर आपल्याला एका दिवशी सोडायचं आहे, तसं हा देह एका दिवशी सोडायचा आहे. आणि ही जाणीव नसल्यामुळे घर सोडताना, हा देह सोडताना आपल्याला दुःख होतं आणि त्याची वासना ठेवूनच देह सोडतो आणि पुन्हा जन्माला येतो आणि पुन्हा मरतो. या अविद्येतून सोडण्यासाठी हे शिवयोग शास्त्र आहे. आता या विश्व प्रकरणात हे विश्व कसं निर्माण झालं आपण पाहिलेलं आहे. नैयायिकाचं म्हणणं पाहिलेलं आहे, न्यायशास्त्र काय म्हणतं, काश्मीरी शैव दर्शन काय म्हणतं, हे आपण काल पाहिलेलं आहे. पुढं आप्पा म्हणतात, त्रिक सिद्धांत अर्थात काश्मीरीय शैव दर्शनाचा आधार असलेले शिवसूत्र या वर्तमान विश्वाविषयी सिद्धांत आगमाचेच अनुसरण करताना दिसतात. काश्मीरी त्रिक सिद्धांत आपण पाहिलेला आहे. लक्षात आहे कुणाला? कुणाला सांगता येईल काश्मीरी शिव सिद्धांत काय? काश्मीरी शिव सिद्धांताचे 3 शास्त्र कोणते आहेत, काही आठवण आहे? सांगता येईल कुणाला? लक्षात ठेवत पुढे गेलो तर समजणार आहे. आगमशास्त्र, स्पंदशास्त्र आणि प्रतिभिज्ञाशास्त्र. हे शिवागम शास्त्र शिवयोग शास्त्राशी मिळते जुळते आहे नव्हे,
ते शिवागमाचे अनुसरण करणारे आहे असं आप्पा सांगतात. आता इथं शिवसूत्र त्या काश्मीरी शेव दर्शनातील एक 77 श्लोक असलेला ग्रंथ आहे. चैतन्यम आत्मा हा पहिलं सूत्र आहे त्याचं, आणि ज्ञान बंधाहा हे दुसरं सूत्र आहे त्या 77 सूत्रामधलं. तर शिवसूत्र काय आहे हे समजून घेऊ. त्या काश्मीर मध्ये एक वसुगुप्त नावाचे भक्त राहायचे. अत्यंत महादेवाची भक्ती करायचे. आणि महादेव भक्तासाठी भूमंडळ धुंडाळी जास्वनीळ. संत म्हणतात खऱ्या भक्ताला देव शोधत येतो. जो निस्वार्थी भक्त आहे, ज्याच्या अंतकरणात देवाकडे काहीच मागायची इच्छा नाही. दास तुझे आम्ही झालो शंकरा, न मागो मुशरा तुझ काही. जैसा तैसा भोग घडो या देहाशी, न घालू तुम्हाशी संकटात. परी तुम्हाशी मागणे हे एक, वियोगाचे दुःख देऊ नका. खरा भक्त काय म्हणतो, दास तुझे आम्ही झालो शंकरा. हे शंकरा, हे सद्गुरुनाथा, आम्ही तुमचे दास झालो. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. न मागो मुशरा तुझ काही, आम्ही तुम्हाला संसारातलं काही मागणार नाही. देवा मला नोकरी दे, देवा मला धन दे, देवा मला आयुष्य दे, देवा माझ्या मुलाला नोकरी लागू दे, देवा माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, देवा माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, अशी यादी घेऊन आम्ही देवाकडे जात नाही. जैसा तैसा भोग घडो या देहास, या देहाला कधी सुख लागल, या देहाला कधी दुःख येईल, या देहाचा का भोग असेल आमच्या कर्मानुसार प्रारब्धानुसार तो आम्ही सुखरूपे भोगू. जैसा तैसा भोग घडो या देहाशी, न घालू तुम्हाशी संकट आते. आम्ही जर मागत बसलो तर तुमचं आमच्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला कष्ट घेऊन आम्हाला आमचं दुःख दूर करायला यावं लागल देवा. म्हणून तुम्हाला कष्ट होऊ नये म्हणून आमचं दुःख आम्ही तुम्हाला काहीही सांगणार नाही. मग मागणं काय, परी वियोगाचे दुःख देऊ नका. 24 तासातला असा एक क्षणही जाऊ नये अप्पा तुमच्या चरणाच्या आठवणी शिवाय जाऊ नये. आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमेश्वर पाणी. सद्गुरुनाथा तुमच्या चरणाचं स्मरण राहावं. तुमचे डोळे भरी तुझे रूप मी पाहीन, डोळ्यानं मी तुझं रूप पाहावं, कानानं मी तुझे गुण ऐकावं, मुखानं तुझं गुणगान करावं, हातानं जे काम करतो आहे देवा तुझंच मी काम करतो आहे, पायानं ज्या मार्गाने चलतो आहे ते तूच माझा हात धरून त्या रस्त्यानं मला घेऊन जात आहे. जेवण करताना शिवाय नमा म्हणत प्रत्येक घास खावा आणि माझ्या हृदयात भगवंत बसलेले आहेत, माझे सद्गुरु बसलेले आहेत, या भावनेनं प्रसाद ग्रहण करावा. अशी भक्ती, अशी निर्मळ भक्ती मला लाभावी इतकंच मागणं आहे. असे भक्त वसुगुप्त नावाचे भक्त होते त्या काश्मीर मध्ये. त्यांची भक्ती, त्यांची श्रद्धा पाहून भगवान शिव त्यांच्या स्वप्नामध्ये आले. ते शिव रूप सगुण सुंदर, नाम शोभे श्री शंकर. ते सुंदर रूप पाहून वसुगुप्त आनंदित झाले आणि त्या भगवंताला नमस्कार केला. त्यावेळेस वसुगुप्ताला भगवंतानी सांगितलं, वसुगुप्ता महादेव पर्वतावर काश्मीर मधला एक शिळा आहे आणि तिथं शिवसूत्र आहेत, तू जा आणि ते शिवसूत्र ग्रंथित कर. हे शिवागम शास्त्र, हे शिवसूत्र हे स्वतः शिवानं भगवती पार्वतीला सांगितलेले आहेत. आणि
ते शिवसूत्र त्या शिळेवर प्रकट केले, या कलियुगातल्या माणसाला ते कळावेत म्हणून. आणि त्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला वसुगुप्ताला. वसुगुप्त महान शिवभक्त, आणि झोपीतून उठले, स्नान केलं, शिवपूजन केलं, आणि भगवंतानं दिलेला दृष्टांत, अहो विश्वासाचे पोटी लाभ होय ओटाओटी. आपल्यासारखा माणूस आज स्वप्न ते स्वप्न असतंय, कुठं दगडावर कुठं काही लिहिलेलं असेल का असा तर्क करत, पण भक्ताकड तर्क नसतो, भक्ताकड विश्वास असतो. आप्पा सांगायलेत का नाही, बस मला त्याच्या पलीकडे काही घेणं देणं नाही. आप्पानं दाखवलेला मार्गच माझ्यासाठी कल्याणकारक आहे. आप्पानं सांगितलेलं शास्त्रच माझ्यासाठी कल्याणकारक आहे. दुसरं मला काही प्रयोजन नाही, अशी श्रद्धा, अशी भक्ती, असा विश्वास भक्ताचा भगवंताच्या चरणावर, सद्गुरूच्या चरणावर असावा लागतो. वसुगुप्ताचा त्या भगवान शिवावर विश्वास होता, आणि ते गेले. ती शिळा माणसं लावून खडी करायला लावली. मोठा मोठा दगड होता. त्यावेळेस आश्चर्य, त्या दगडावर 77 सूत्र कोरलेली होती, आणि ते बघून त्याला धन्यता वाटली. भगवंतानं स्वप्नात येऊन दर्शन दिलं, आणि जागेपणी प्रत्यक्षात हे शिवसूत्राचं शास्त्र दिलं, आणि त्या वसुगुप्ताने ती शिवसूत्र ग्रंथित केले. खूप सुंदर शिवसूत्र आहेत, शिवागमाचा सार असलेले शिवसूत्र आहेत. आप्पा म्हणतात ही शिवसूत्र 77 आहेत, आणि या शिवसूत्रातला 4था श्लोक आहे. 4था श्लोक, स्वशक्ती प्रत्ययोश्य विश्वम. आपल्या या विश्व प्रकरणामध्ये हे 4था श्लोक आहे, स्वशक्ती प्रत्ययोश्य विश्वम. तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, हे संपूर्ण विश्व शिवाच्या शक्तीचा विकास आहे. हे जग ईश्वरापेक्षा वेगळे नाही. जसे दागिने, नथ, बांगडी, गळ्यातला हार, हातातली अंगठी हे वेगवेगळे नाम रूप धारण करतात, पण ते तत्व रूपानं काय असतात? तत्व रूपानं काय असतात? कोण सांग? बोलत चला. सोनेच असतात. सोनेच असतात. तस प्रभू एकला अनंत रूपे तोची नटला. नाना वर्ण, नाना व्यक्ती, सर्व वेगवेगळे माणसं दिसत असले तरीही त्याच्यामध्ये काय आहे हो? बोला. शिवतत्व. शिवतत्व आहे. म्हणून मन्मथ माऊली परमरश्यात सांगतात, पुढे पाहुनी चालणे, जीव मात्राशी राखणे, सर्वा घटी जाणणे, सदाशिव स्वरूप. तुम्हाला शिव जाणून घ्यायचा आहे, पुढे पाहून चाला, प्रत्येक पावलाला शिवाय नमा म्हणा, कारण तुमचं त्या भगवंतावर लक्ष राहील. आणि पाय टाकताना आपल्या पायाखाली किडा मुंगी येणार नाही याची काळजी घ्या, कारण सर्वा घटी जाणणे सदाशिव स्वरूप. सर्व प्राणी मात्रात कोण आहे? तो शिव आहे. पुढं म्हणतात, जेव्हा एखादा साधक लिंग अंग सामरस्य अर्थात भक्त स्थलाची साधना करतो, निर्मळ भक्ती प्राप्त होते. देवा मला काहीच नको, फक्त इष्टलिंगाची पूजा घडावी, आणि इष्टलिंगात माझे गुरु आहेत, गुरु आणि लिंग वेगळे नाहीत, अखंड गुरुच स्मरण राहो. कुठलीच इच्छा राहिली नाही, फक्त माझ्या गुरु माऊलीच्या चरणाचं मला दर्शन व्हावं, गुरु माऊलीचं स्मरण राहावं. ही निर्मळ भक्ती प्राप्त झाली तर त्या इष्टलिंगाशिवाय मला दुसरं दैवत नाही, दुसरा विचार नाही, अशा माहेश्वर स्थलामध्ये प्रवेश होतो. त्याचा एक निष्ठा होते, त्याची वृत्ती शुद्ध होते. पर धन आणि पर स्त्री
वमनाहून नीच मानतो. उलटी केलेल्याकडे जसं आपण तुच्छ दृष्टीनं पाहतो, तसं परधनाला कसं शिवावं, पर स्त्रीकडे कशी दृष्टी टाकावी, पर पुरुषाकडे कशी दृष्टी टाकावी, असा विचार येतो. कारण माझा शिवच सर्व रूपानं नटलेला आहे. स्त्री स्त्री माझ्यासाठी माता आहे, पर स्त्री माझ्यासाठी माता आहे, भगिनी आहे, माझ्या कन्येसारखे आहे, असा शुद्ध भाव त्याचा होतो. स्त्री भक्त असेल तर आपल्यापेक्षा मोठा पुरुष असेल तर माझ्या वडिलांसारखे आहेत, बरोबरचा असेल तर माझ्या भावासारखा आहे, आणि छोटा असेल तर माझ्या मुलासारखा आहे, असा पवित्र भाव त्या माहेश्वर स्थलातल्या भक्ताच्या ठिकाणी येऊन त्याचे विचार शुद्ध होतात, त्याचे आचार शुद्ध होतात, आणि त्याचे उच्चार आणि व्यवहार शुद्ध होऊन भक्त माहेश्वर प्रसादी स्थलामध्ये त्याचा प्रवेश होतो. त्याचं प्रसादमय जीवन होतं. आचार विचार उच्चार व्यवहार निर्मळ होऊन तो काय होतो, प्रसादी होतो. त्याचं जीवन ज्ञानमय पवित्र निर्मल होतं. असा निर्मल भक्ताच्या प्रत्येक श्वासामध्ये भगवंताचं स्मरण असतं. असा प्रत्येक श्वास भगवंताला समर्पित असलेला श्वास, वरी जाताना शी, खाली येताना वो असा उच्चार त्याला आपोआप ऐकून येऊन त्याचा प्राणलिंगी स्थलात प्रवेश होतो. असा प्राणलिंगी झालेला साधक शिवाला समर्पित होऊन शरणस्थलात प्रवेश करतो. तुची करता करविता देवा अवघी तुझी सत्ता, आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्र दोरी तुझे हाती, जैसे नाचविशी देवा तैसे नाचू सदा शिवा. या भावानं तो शरणस्थलात होतो. आणि गंगा जशी सागरास मिळावी तसा हा जीव शिव स्वरूप होऊन ऐक्य स्थलामध्ये समरूप होतो. ही काय म्हणतो हा श्लोक, सो शक्ती प्रत्ययश विश्वम, सो शक्तीने हा शिव विश्वरूप झाला. आणि हा स्वतःला जीव मानू लागलेला सद्गुरुनाथाच्या कृपेनं अष्टावरण पंचाचार आणि षटस्थलाची साधना करता करता आत्मसाक्षात्काराच्या उच्च शिखरावर पोहोचतो. तेव्हा त्याला अनुभव येतो, हे विश्व माझ्या आत्म्याचा विकास आहे. स्वतःमध्ये विश्व आणि विश्वामध्ये स्वतःचे दर्शन करतो. आत्मशक्ती विकासेन शिवो विश्वात्मना. हा तर शिवसूत्र कोणत्या भक्ताला सांगितलं महादेवानं स्वप्नात येऊन, कोण सांगतंय? श्री वसुगुप्तांना. वसुगुप्तांना. किती श्लोक आहेत त्या शिवसूत्रामध्ये? 77 श्लोक आहेत. 77 श्लोक आहेत. सर्वांनी कानी ठेवून मन करावे श्रवण, कारण परम पूज्य आप्पा हा सांगत आहेत शिवयोग शास्त्र, आणि आपण सर्वजण त्यांच्या चरणापाशी बसून श्रवण करत आहोत. नको वेळ बारे, ही वेळ दौडू नका, कारण पुन्हा ऐशी घडी येणार नाही. येईल ऐश्वर्य संपदा बहुत, मना आवरीत तया लागी. नको वेळ बारे उठावे तातडी. संत सावध करतात, वेळ घालू नको. झोपला असेल तर उठ. व्यवहारातले 1 तास स्वतःसाठी काढ. हे जीवाला शिव करणारं शास्त्र समजून घे. अंतर्मुख होऊन ऐक, स्वतःकडे पहा, सावध व्हा, असा गुरु माऊली आपल्याला नेहमी सांगायचे. येईल ऐश्वर्य संपदा बहुत, हे धन संपत्ती हे सर्व येणारी जाणारी आहेत. मनाला आवर आणि ते मन गुरुच्या चरणाजवळ आणून ठेव, गुरुच्या चरणाला समर्पित कर, असं संत आपल्याला सल्ला देतात. शिवसूत्र त्याचे 77 श्लोक. आणि कोणत्या पर्वतावर सापडली ही शिळा, कोण सांगतय? जय गुरुदेव. महादेव पर्वतावर का? महादेव पर्वतावर, बरोबर आहे. बाकी कोणी श्रवण करू लागला की काम करत करत ऐकू लागला? आता पुढं अप्पा सांगतात, सोचित शक्तीचा प्रत्यय विकास म्हणजे चिद विकास.
आता नमो चिच्छक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जियेचिया अनुग्रहे. चिच्छक्ती म्हणजे कोण हो? बोला. चिच्छक्ती म्हणजे जगन्माता. हा, बोला बोला. जगन्माता. हा, कोणी बोलतय का? बोला. चिच्छक्ती म्हणजे कोण? चित शक्ती म्हणजे साक्षात जगन्माता पार्वती. हा, जगन्माता पार्वती म्हणजे कोण? ते आत्मशक्ती. शक्ती स्वरूप. शिवाची शक्ती म्हणजे शिवाची विमर्श रूपी शक्ती. विमर्श रूपी शक्ती कशी आहे? शिव आणि शक्ती वेगळे आहेत का? नाही. कसं सांगता येईल ते शिव आणि शक्ती एक आहेत? आपल्याला कोणत्या उदाहरणाद्वारे सांगता येईल? विमर्श शक्ती म्हणजे बीज आणि बीजापासून तयार झालेले वटवृक्ष. वटवृक्षाचे फांद्या, फळ, पानं म्हणजे आणखीन सोप्या दृष्टांतानं दोन्ही एकच आहेत कसं सांगता येईल? कोणाला सांगता येईल? अलंकार असतात आणि अलंकारामध्ये सोनं असं एक हा, प्रतीक. बरोबर आहे गीतांजली ताई. हा, दुसरं अजून कोणी सांगता येईल? गोडी आणि गुळ. हा, गुळ आणि गोडी. आपल्याला आवडतं उदाहरण गोडी आणि गुळ होत. गोडी आणि गुळ. आणखीन कोणाला सांगता येईल दुसरं उदाहरण? तीळ आणि त्यातलं तेल. तीळ आणि तिळातलं तेल. आणखीन उदाहरण सांगता येईल? समुद्र आणि पाणी. समुद्र तरंग. आणि तरंग आणि पाणी. फेस बुडबुडा आणि पाणी. आणि दुसरं दीप आणि ऊस आणि गुळ. हा, ऊस आणि गुळ. दीप आणि दीपाचा प्रकाश. प्रकाश. सूर्य तसं हे आणि सूर्याचे किरण. हा, सूर्य आणि सूर्याचे किरण. हे जसे एकोणएकापासून वेगळे नाहीत. गुळातली गोडी काढलं तर गुळ राहील का? गुळाचं अस्तित्व कशामुळे आहे? गोडीमुळे. तर ही चितशक्ती आपण परमरहस्य वाचन करत असताना कुणाला नमस्कार करतो? आता नमो चिच्छक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जियेचिया अनुग्रहे. आपल्यासारख्या अज्ञजनाला उत्तम गती देण्यासाठी पार्वती देवीचा म्हणजे त्या शक्तीचा अनुग्रह पाहिजे आपल्यावर. आपल्यावर कोणता अनुग्रह पार्वती देवीने केलेली आहे? कुणाला सांगता येईल? कोणता अनुग्रह केली भगवती पार्वती मातेने आपल्या सर्वावर? कुणाला सांगता येईल? आपल्यामध्ये जे परमतत्व आहे त्याची ओळख करून देण्याचं कार्य केलं आहे. हो, ते बरोबर आहे ताई तुमचं. पण आपल्यावर अनुग्रह करण्यासाठी पार्वती देवीने काय केले? हा, अंजुताई. शिवाला विनंती केली आज्ञजनाला उद्धरण्यासाठी अनुग्रह करा. हा, जगातली पहिली भक्त कोण होती? पार्वती देवी. जिनं देवाला सगळे शास्त्र विचारले, 28 आगम, हे परमरहस्य तंत्र, हे शिवयोग शास्त्र पार्वती देवीनं शिवाला विचारलेल्या प्रश्नातूनच या सगळ्या शास्त्रांचा जन्म झाला. तिनं जर विचारली नसती भगवती पार्वतीनं शिवाला तर आपल्यापर्यंत हे ज्ञान आलं असतं का? नाही. नाही. म्हणून आज्ञजनाला उत्तम गती देण्यासाठी अनुग्रह कुणाचा आहे आपल्यावर? आपल्यावर अनुग्रह कुणाचा आहे? गुरुचा. कुणाचा अनुग्रह? हा, गुरुमौलीचा, शिवाचा, गुरुमौलीचा. आज्ञजना उत्तम गती जियेचिया अनुग्रहे. कुणाचा अनुग्रह आहे? शिवाचा. लक्ष ठेवा, शिवाचा. प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवा. कुणाचा अनुग्रह आहे? शिवाचा. अंबिकेचा, शक्तीचा, ओम नमः अंबिकेचा, शिवाय. शक्तीचा. तर अप्पा म्हणतात स्वचिच्छक्तीचा प्रत्यय. ह्या शब्दाचा अर्थ लक्षात आला? स्वचिच्छक्तीचा प्रत्यय. चिच्छक्ती म्हणजे आले लक्षात?
शिवाची शक्ती आणि त्याचा विकास म्हणजे चिद विकास. आता आपण चिद विकास हा शब्द बरेच वेळेस ऐकतो. जे रेणुकांना अभिमत आहे, स्वचित शक्तीचा प्रचय विकास म्हणजेच चिद विकास, जे भगवतपाद रेणुकाचार्यांना अभिमत आहे. तर चिद विकास कोण सांगल? कुठे ऐकलात का चिद विकास? बोला. चिद विकास हा शब्द कधी ऐकला आहे का? बोला बोला. अविनाशी असे ज्ञान. आ? अविनाशी जे तिन्ही काळामध्ये असतं असं ज्ञान. नाही नाही, विकास म्हणायचे आपल्याला. विकास विकास, चिद विकास. हा डॉक्टर ताई, तुम्हाला सांगता येईल का बघा चिद विकास? चिद विकास चिद विकास म्हणजे विमर्श विमर्श शक्ती एवढं समजते भाऊ मला, म्हणजे तेच असेल चिद विकास. पण तुमचं काय अभिप्रेत आहे ते नाही लक्षात येते. बर बर, तुम्ही सांगितलो पण थोडका टप्पा सांगितलो. शिव आपल्या विमर्श शक्तीने विश्वरूप झाला, याला काय म्हणायचं? चिद विकास. एकोहम बहुश्यायामी प्रजायेहा, मी एक आहे अनेक व्हायचा संकल्प करून आत्मशक्ती विकासेन शिवो विश्वात्मना. हा चिद म्हणजे काय? कोण सांगाल चिद म्हणजे? चांगले चिद विकास, चिद गोष्टी सांगता उल्हास नये वाईट गोष्टी. चिद म्हणजे काय? इथं चिद कशाचा अभिप्रेत आहे? चिद म्हणजे चैतन्य. हा, कोण सांगितलं चिद म्हणजे चैतन्य? ओम नमः शिवाय. हा, सुरेखाताई तुम्ही सांगितलात का? हो भाऊ. हा, चिद म्हणजे चैतन्य. आपण सच्चिद आनंद, सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणतो कोणी. चिद म्हणजे काय? चैतन्य. आणि विकास म्हणजे काय? कुणाचा विकास? चैतन्याचा विकास. मग चैतन्याचा विकास कसा होतो? संचापरी आपण फुलाच्या झाडापाशी गेल्यावर तिथं काय असते? फुलाच्या झाडावर लागलेली कळी. कळी. आणि सकाळी उठून त्या झाडाकडे गेलो तर काय झालेला असतो? त्या कळीचा फुल. फूल झालेला असतो. हे कशाचं उदाहरण आहे? चैतन्याचा विकास. चैतन्याचा विकास झाला. कळीच्या दृष्टांत रूपानं खूप कोण? छान. हा, दृष्टांत खूप भारी दिला भाऊ. खूपच अप्पा छान द्यायलेत समजलं दृष्टांत. दृष्टांत. हो हो, अप्पाच आप्पाच देत द्यायलेत. आहेत, अप्पाच सांगत आहेत. अप्पाच्याच मुखातून ज्ञानगंगा वाहत आहे. आपण सर्व अप्पाच्या चरणापाशी बसून श्रवण करत आहोत. तर कळी कोण आहे? कळीत कोण आहे? कळी कोण आहे? बोला. चैतन्य. बरोबर आहे. आणि फूल कोण झालं? फूल कोण झालं? चैतन्याचा विकास. ब्रह्म. चैतन्याचा विकास झाला. कोणत्या शक्तीनं कळीचं फूल झालं? चैतन्य शक्ती. चिद विकास. ताई तुम्ही सांगितलं, तुम्ही चिद विकास म्हणल्यानंतर डॉक्टर ताई शक्ती कोणती ते सांगितलं तो तुम्ही बोला, लक्ष ठेवा. विमर्श शक्ती. हा, विमर्श शक्तीनं कळीचं काय झालं? फुलात रूपांतर झालं. कळी मधलं चैतन्यच आहे, त्या चैतन्याचा विकास म्हणजे फुल रूपात झाला. तसं एक एव शिव साक्षात चिदानंदमय विभो, तो सत चित आनंद स्वरूपानं नटलेला परमात्मा शिव आपल्या शक्तीनं, आपल्या विमर्श शक्तीनं विश्वरूप झाला. त्यानं अनंत रूपे धारण केली. सर्व चराचर रूपानं तो नटला. ह्या विकासाला काय म्हणायचं? काय म्हणायचं? कोणता विकास म्हणायचा? चिद विकास म्हणायचं. चिद विकास. आता चिद विकास हे अमृत अनुभव कशावर आहे? ज्ञानेश्वर माऊलीनं लिहिलेला ग्रंथ चिद विकासाचाच आहे.
चिद विकास. चैतन्याच्या विकासावर अप्पा सांगायचे. ज्ञानेश्वरी लिहून निवृत्तीनाथाकडे, सद्गुरुनाथाकडे ज्ञानेश्वर माऊली गेले. त्यावेळेस अप्पा सद्गुरुनाथाला नमस्कार केला, निवृत्तीनाथाला. आणि हा भगवद्गीतेवरील 700 श्लोकावर 9000 ओव्याचा मी ग्रंथ लिहिलेला आहे. सद्गुरुनाथाला, निवृत्तीनाथाला ज्ञानदेवाने तो ग्रंथ समर्पित केला. त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, तुम्ही हा ग्रंथ लिहिला, पण यात तुमचं काय? श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं ते संस्कृतचं तुम्ही मराठीत लिहिला आणि त्यात काही मराठीचा तुम्ही साज चढवला. तुमचा आत्मानुभव कुठं आहे? सद्गुरु शिष्याचा उद्धार केल्याशिवाय त्याला सोडत नाहीत. त्यांच्या नावातच निवृत्ती होती. प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे घेऊन जाणारे, संसाराकडून परमार्थाकडे घेऊन जाणारे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारे कोण असतात? कोण असतात? गुरु, बोला. सद्गुरु. सद्गुरु असतात. त्या निवृत्तीनाथाने ज्ञानदेवाला सांगितलं, ज्या दिवशी तुम्हाला जी आत्मानुभूती झाली, तुम्हाला जो आत्मसाक्षात्कार झाला, त्या विश्वरूपानं नटलेला चैतन्य स्वरूप शिव मीच आहे, असा भाव, असा आत्मानुभव लिहून तुम्ही आमच्या पुढे आणचाल, त्या दिवशी आम्हाला खरा आनंद होईल. त्यानंतर गुरुपदेशानं ज्ञानदेवाने सुंदर असा अमृत अनुभव हा ग्रंथ लिहिला. सद्गुरूची कृपा कशी असते बघा. सद्गुरूने कृपा केली, चित्त ममताही नेली. हा भगवत गीता वर मी लिहिलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ, तेवढ्यावर सद्गुरु महाराजाचं समाधान झालं का? कारण सद्गुरूला शिष्याला पुढे घेऊन जायचं असतं, पुढच्या वर्गात घेऊन जायचं असतं आणि पहिले तीरावर घेऊन जायचं असतं. आणि सद्गुरूंनी कृपा केली आणि आत्मा अनुभव अमृत अनुभवाच्या रूपात ज्ञानदेवाने लिहिला. आणि त्या अमृत अनुभवामध्ये परमपूज्य माऊली सांगायचे की चिद विकासच आहे, दुसरं काही नाही. चैतन्याच्या विकासाची अनुभूती माऊलीनं सांगितलेली आहे. तर चिद विकास सगळ्याला लक्षात आला. पुढे जायचं आहे आपल्याला. चिद विकास सगळ्याला लक्षात आला का? हो हो, खूप छान समजलं, लक्षात आलं. हा, चिद विकास. त्यानंतर ज्यांनी नपुसक ब्रह्मापासून विश्व उत्पत्ती सांगितली, त्यांच्याविषयी लिहून वेळ वाया घालविणे आहे. अप्पा काय म्हणतात? ब्रह्म सत्य आहे आणि जगन मिथ्या आहे असा सिद्धांत सांगणाऱ्या विषयी चर्चा करून वेळ वाया घालवणं योग्य नाही. कारण काय? ब्रह्म सत्य आहे आणि हे जग खोटं आहे, हे स्वप्नवत आहे, हे काल्पनिक जग आहे असं म्हणलं तर ठीक होईल का? असं म्हणलं तर ठीक होईल का? नाही नाही. आपण पाहतो ते जग खोटं का? आपण पाहतो ते शरीर खोटं का? आपण पाहतो ती पत्नी खोटी का? आपण पाहतो ते लेकर खोटे का? हे सगळं काल्पनिक आहे का? आहे का? एक सिद्धांत सांगतो, हे सर्व काल्पनिक आहे. काल्पनिक कशाने आहे? ती माया आहे. माया ही काल्पनिकच आहे म्हणतात वेदांत शास्त्र. आता लौकिक उदाहरणातून हे थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करू आपण. 2 हॉस्पिटल आहेत, मोठे 2 हॉस्पिटल आहेत आणि एका हॉस्पिटलमध्ये
सर्व रोगाचा उपचार होतो आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्येही सर्व रोगाचा उपचार होतो. एक हॉस्पिटल आहे चॅरिटेबल ट्रस्टचं हॉस्पिटल आहे. टाटा सारखे चॅरिटी धर्मदाय व्यक्तीने चालू केलेलं हॉस्पिटल आहे. तिथं तुमच्याकडे काहीही पैसे नसले तरी तिथं कितीही मोठं ऑपरेशन तुमचं फुकट होतं. आणि दुसरं हॉस्पिटल असं आहे की तिथं ऑपरेशन करायचं म्हणजे तुमच्याकडे पैसे असू नसू ते म्हणतात तुम्हाला वाचायचं असलं तर इथं 5 लाख डिपॉझिट भरा आणि मग मध्ये या. प्रवेशच देत नाहीत. मग अशा वेळेस तुम्ही कोणत्या हॉस्पिटलला पैसे नाहीत, पैसे असणारा तिथं जाईल हो, पण पैसे नाहीत तो माणूस कुठं जाईल बोला? चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये जाईल. मग सर्वसामान्यासाठी कोणतं हॉस्पिटल? चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणजे जिथं सर्वांना मुक्त प्रवेश आहे. तसं एक शास्त्र म्हणतं, ग्रंथ तुम्हाला जर वेदांताचा श्रवण करायचा असेल, श्रवण करायसाठी अटी आहेत तुमच्या, दुसऱ्याला अधिकार नाही. वेदांत श्रवणाचा अधिकारी पुरुष कोण? ज्याच्याकडे विवेक आहे. नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे हा विवेक आहे ज्याच्याकडे. ज्याच्याकडे नित्य वस्तू कोणती, अनित्य वस्तू कोणती हा विवेक आहे. ज्याच्याकडे वैराग्य आहे, जी आत्मवस्तू तीच खरी, जेवढं जेवढं अनात्मा आहे ती मला काही घेणं देणं नाही, त्याचा मी त्याग केला पाहिजे. त्याच्याकडे शम दमादी षट संपत्ती, इंद्रियावर दमन करणे, मनाचा निग्रह करणे, शम दम तितिक्षा, सर्व सुख दुःख सहन करणे, शास्त्रावर श्रद्धा ठेवणे, गुरुवर श्रद्धा ठेवणे आणि समाधान मानणे आणि मोक्षाची तीव्र तळमळ असणे, हे जर तुमच्याकडे असलं तरच वेदांताचा ग्रंथ ऐकायचा अधिकार आहे. मग आमच्याकडे ऐकायचाच अधिकार नाही म्हणजे डिपॉझिट भरायला आमच्याकडे काय नाहीत? डिपॉझिट भरायला आमच्याकडे काय नाहीत? पैसे नाही. पैसे नाहीत. आमच्याकडे विवेकही नाही, वैराग्य नाही, शमदमादी षट संपत्ती नाही आणि मोक्षाची तळमळ नाही. आम्ही संसारात गुरफटलेले जीव. हे पाहिजे, ते पाहिजे, हे मिळालं तर बरं होईल, ते मिळालं तर बरं होईल, असे गटंगळ्या खाणारे जीव आमच्यावर कृपा केली आणि राष्ट्रसंतासारखे संत अवतरित झाले. आणि त्यांनी सांगितलं, खटनट यारे शुद्ध होऊन जा रे, यारे यारे लहान थोर, भलते याती नारी नर, येथे साधन विस्तार न लगे कोण्या सायास. अरे या, लहान या, छोटा या, मोठा या, अज्ञानी या, ज्ञानी या, कोण्याही जातीचा या, स्त्री या, पुरुष या, येथे साधन विस्तार. तुमच्याकडं विवेक असला पाहिजे, वैराग्य असला पाहिजे, समाधी षट संपत्ती असली पाहिजे, मोक्षाची तळमळ असली पाहिजे. येथे साधन विस्तार काहीही नाही, तुम्ही फक्त इथं या. मार्ग निक्का, मार्ग निक्का, मनमत मारी तशी हाका. मार्ग निक्का आहे, मनमत माऊली हाका मारत आहेत. कारण इथं सगळं सोपे आहे. बहुपार तरावया बहु सिंधू पार, असा हे शिवयोग शास्त्र आहे, असं हे परमरहस्य आहे, अशी ही मनमत माऊलीची गाथा आहे, अशी ही लिंगेश्वराचे अभंग आहेत, असे बसवलिंगाचे अभंग आहेत, लक्ष्मण महाराजाचे अभंग आहेत, शिवदास माऊलीचे अभंग आहेत, महादेव प्रभूचे अभंग आहेत. गाऊ ते अभंग ज्याशी नाही भंग, अनुमा रंग हृदया माझी, असे जीवन स्वामीचे अभंग आहेत. हे अभंग आमच्यासारख्या सामान्य लोकाला, ज्यांच्याकडं ज्ञान नाही, ज्यांच्याकडं विज्ञान नाही, अनुभूती नाही, फक्त भाव आहे. कुणावर भाव आहे? गुरुचरणावर प्रेम आहे. माझ्या अप्पानी वाट दाखविलेली आहे, माझ्या अप्पानं परमरहस्य वाचायला सांगितलेलं आहे, मला घेणं देणं नाही.
मला कळू न कळू क्रमे भावे ज्ञान लाभती की, न कळूनी अर्थ पाठकरी भावे, तोही ज्ञान पावे शिवकृपे. आम्हाला अर्थ जरी कळत नसला, अप्पानी परमर्श वाचायला सांगितले की नाही, आम्ही वाचू आणि अप्पाच्या कृपेनं आम्हाला ज्ञान होईल. अप्पानी शिवपाठ करायला सांगितलं की नाही, आम्हाला शिवपाठ भलं न कळू, पण अप्पानी सांगितलं आहे, आम्ही वाचत जाऊ, आम्ही शिवपाठ म्हणत स्वयंपाक करू, आम्ही शिवपाठ म्हणत काम करू, काम धंदा करू. अप्पानं सांगितलंय म्हणजे आमचा शिवपाठ केल्यानं उद्धार, हा विश्वास. अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठाउटी. अप्पानं आमच्यासाठी शिवयोग शास्त्र लिहिलेला ग्रंथ आहे, ते आमच्या कल्याण करणार आहे. आम्ही त्याचं श्रवण करू, आम्ही कानामध्ये प्राण आणून मन आणून श्रवण करू. आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला काहीही प्रयोजन नाही. अप्पानं जिकडं बोट दाखवलं त्या मार्गावर चालण्यातच आमचं कल्याण आहे, असा विश्वास ठेवून भक्ती करणं बगर डिपॉझिट वाल्या लोकांसाठी आहे. आपण फक्त अप्पाच्या चरणावर प्रेम आहे आणि त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर विश्वास आहे. दुसरं आपल्याकडे काही भांडवल आहे का हो? आहे का? नाही. काहीच नाही. अप्पा आमच्याकडे काहीच नाही. म्हणूनच तुमच्या चरणावर शरण आलो. शरण आलो गुरुराया, कृपा आम्हावरी करा. या भावानं तुमच्या चरणाजवळ बसून शिवयोग शास्त्र श्रवण करत आहोत. फक्त आजच्या भागामध्ये सुशक्ती प्रचयोष्य विश्वम एवढ्या ही अर्ध्या श्लोकावरच चर्चा झाली. जास्ती पुढं आप्पा पुढं कसं जातील, सगळ्या लेकरावाला सगळं समजल्याशिवाय आप्पा पुढं कसं घेऊन जातील. तर या भागातलं कुणाला काही शंका आहे का, समजलं नाही का, तुम्ही विचारा. परमपूज्य दयाळू गुरु माऊली आपल्या सर्वांच्या शंकेचं समाधान करतील. जय गुरुदेव भाऊ. बोला. शिवसूत्रावर आणखीन श्रवण करण्याची इच्छा आहे. नंतर कधी, आता वेळ पण झालाय, पण आणखीन जाणून घेण्याची इच्छा आहे. बरं भाऊ, शिवसूत्र. शिवसूत्र एक स्वतंत्र विषय आहे. हो हो. ते आता अगाध आहे, ते आलं लक्षात, पण अगाध थोडक्यात विषय आणखीन. आहे. भविष्यात कधीतरी माऊलीची इच्छा असली तर शिवसूत्रावरही आपल्याला चर्चा करता येईल. हो हो. स्वतंत्र विषय आहे. आता आपण 3 दिवस झाले जगत ह्या प्रकरणाचा अर्ध पेज झाले. त्याच्यासाठी थोडक्यात शिवसूत्राचा जे ओझरता उल्लेख आहे प्रस्तावनेमध्ये ते आपण केलो. आणि हे शिवयोग शास्त्र ह्याचंच अनुसरण शिवसूत्रानं केलेलं आहे असं आप्पा सांगतात. कारण स्वचित शक्तीचा प्रचय विकास म्हणजे चिदविकास, जे रेणुकांना अभिमत आहे. आचार्यांना जे अभिमत आहे तेच शिवसूत्रामध्ये सांगितलेलं आहे, तेच शिवयोग शास्त्रात सांगितलेलं आहे. तोही खूप सुंदर ग्रंथ आहे, त्याची आपल्याला स्वतंत्र चर्चा करावं लागेल. या पाठामध्ये त्या 77 श्लोकावर चर्चा होणं अवघड आहे. नाही, बरोबर आहे, पण आपल्याकडे म्हणजे ग्रंथ कुठला अवेलेबल आहे का, म्हणजे आहे का शिवसूत्राचा? नाही, हो. माझ्याकडं नाही. बरोबर. हा. आणखीन कुणाला काही आजच्या भागामध्ये शंका? आजच्या भागामध्ये आणखीन कुणाला काही शंका, काही समजलं नाही? बोला. खूप छान समजलं भाऊ, खूप छान. चिदविकास सगळं. ही माझी वाक पुष्प पूजा, समर्पण हो श्री गुरु राजा. मनमथ शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरुनागेशाशी, श्री गुरुनागेशाशी, श्री गुरुनागेशाशी. संत श्रोमणी शिवयोगी मनमत स्वामी महाराज की जय.
राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. भारत माता की जय. वंदे मातरम. कोणत्या साधकाला आपला अनुभव सांगायचा असेल तर सांगा.